आणि पावसाळ्यामध्ये कृष्णा नदी ही कोरडी पडलेली आहे। आता आपण कृष्णा नदी पात्रामध्ये उभे आहोत। आयर्विन पुलाजवळ संपूर्णपणे अशी कृष्णा नदी कोरडी पडलेली आहे। मुळातच कोयना धरणामध्ये पाणी साठा कमी आहे, त्यामुळे कोयना धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी हे पुढे सोडलं जातं आणि कोयना धरणातून सोडलेलं पाणी अद्यापही सांगली शहराकडे आलेलं नाही। त्यामुळे कृष्णा नदी अशी पूर्णपणे कोरडी पडलेली आहे। जॅकवेल जवळ जेवढं पाणी आहे तेवढाच पाण्याचा उपसा सुरू आहे। त्यामुळे कोयनेतनं सोडलेलं पाणी लवकर जर सांगली शहराकडे आलं नाही तर सांगली शहरावर मोठ्या पाणी संकट हे उभं राहणार आहे। हे 100 वर्ष पूर्ण केलेला ऐतिहासिक आयर्विन पूल असून 2000 सालीच या पुलाची गॅरंटी संपली होती। त्यामुळे पर्यायी असं दुसरं पूल तयार करण्यात आलं होतं। मात्र तरी सुद्धा या पुलावरून जड वाहतूक अशी कायम सुरूच आहे आणि त्यामुळेच या आयर्विन पुलाला धोका निर्माण होत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आता काही सांगलीकर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं सांगली शहरामध्ये पाणी टंचाई काय आहे आणि पुलाला कशा प्रकारे धोका निर्माण झालेला आहे। सांगली शहरामध्ये पाणी टंचाई कशा प्रकारची आहे? सांगली शहरामध्ये पाणी टंचाई भरपूर आता जाणवायला लागली आहे। 2 दिवसापासून त्याची तीव्रताही वाढलेली आहे। कोयना धरणातून सोडलेलं पाणी अजूनही सांगलीमध्ये गेले 3-4 दिवसापासून आम्ही ऐकतोय, पण काही पोचलेलं नाही आहे। एकीकडे आयर्विन पुलाचा पाया खचलेला आहे, वर झाडं उगवलेली आहेत। कशा प्रकारचा धोका या पुलाला निर्माण झालेला आहे? प्रशासनानं आता तरी जागृत व्हावे, कारण आम्ही इतके वर्ष आंदोलन करतोय की या आयर्विन पुलावरनं जड वाहनं नेऊ नयेत। हे आम्ही बोर्ड लावले, सगळं लावले, पोलीस प्रशासन डम्म आहे। आता हा त्यांना ज्वलंत पुरावाच दिलेला आहे। सांगलीकरांच्यावर असं दुहेरी संकट उभं राहिलेलं आहे। एक तर कोयनेतनं सोडलेलं पाणी अद्याप सांगली शहराकडे आलं नाही, त्यामुळे सांगली शहरामध्ये तीव्र अशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। तर त्याचबरोबर आयर्विन पुलाचा पाया खचल्यामुळं आयर्विन पुलाला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे। मात्र या संपूर्ण प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा एकूणच प्रशासन असेल यांचं दुर्लक्ष होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसंजी सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।